धन्यवाद संदीप. आयोजकांनी आता सांगितलं की या सामन्याची इनिंग 30 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला टाइम लिमिट घालून दिलेला आहे. ही इनिंग 30 मिनिटांमध्ये संपवायची आहे. अर्थातच वेळेचं बंधन आपल्याला लादण्यात आलेलं आहे, याची आपल्याला जाणीव असावी. धन्यवाद. रोहांशु 11 केतकी चामळा पुरस्कृत रिलायन्स नवगाव विरुद्ध एमडी फाउंडेशन वायशेत या दोन संघांमधला हा महामुकाबला मैदानात चालू होतोय. 6 षटकांचा सामना आहे. आपण काही गोष्टींची जाणीव या खेळाडूंना करून दिली आहे. वेळेचं बंधन काय आहे आणि त्याचं महत्त्व आजच्या रात्रीला काय आहे याची त्यांना जाणीव झाली असावी आव्हाना. आणि 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला ही इनिंग ही 6 षटकं कशी करून पूर्ण करायचीच आहेत. आपल्या स्पर्धेला चांगल्या प्रकारचे अंपायर लाभलेले आहेत. अमय नाईक बीसीसीआय अंपायर, प्रथम श्रेणीमधले हेमंत ठाकूर अंपायर मुंबई क्रिकेट असोसिएशन, त्यानंतर विजय दासानी अंपायर मुंबई क्रिकेट असोसिएशन. या सर्वांचा आपण पुन्हा एकदा वेलकम करून सामन्यात वळतोय. षटक पहिलं आणि पहिल्या षटकाला पहिला चेंडू निशांत कडवेचा. निशांत कडवेचा पहिला चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अ 4 रन. पहिली बाउंड्री. दोन्ही टीमचे प्रतिनिधी आम्हाला पाहिजे आहेत. निशांत कडवेंनी षटकाची सुरुवात केली आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चौकार ठोकून फलंदाजाने आपला श्री गणेश केलाय. सामन्याचा फलंदाजी करताना प्रारंभ केलाय. इट्स अ 4 रन. प्रफुल्ल ठाकूर आणि कमलाकर दादले. संदीप आपल्याला माहिती आहे दोन्ही पण विस्फोटक फलंदाज आहेत. उरणपट्ट्यामधील हा एक नामांकित फलंदाज प्रफुल्ल ठाकूर. आणि अर्थातच निशांत कडवेनी एक अव्वल नंबर चेंडू टाकला आणि प्रफुल्ल ठाकूर सारख्या नामांकित फलंदाजाला अतिशय तुफान चेंडू टाकून पूर्णता बीट केलेला आहे. कमलाकर दादले सुद्धा नाव स्ट्राईकला आहे. नवगाव मधून त्याचं नाव सुद्धा खूप मोठं आहे. नावाला दबदबा आहे आणि त्याच्या नावाला दबदबा असण्याबद्दल काही शंकाच नाहीये. निशांत कडवेचा पुढला चेंडू राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू कट करतोय. थर्डमॅन पोझिशन मधून गॅप शॉटचा प्रयत्न, धीम्या गतीने फटका खेळला होता. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज प्रफुल्ल ठाकूर. स्ट्राईक रोटेट केलाय. कमलाकर दादलेला स्ट्राईकवर आणलंय आणि धावसंख्या 1 न वाढून धावसंख्या पोहोचते 5-6 पर्यंत. एक चेंडू वाईड पडला होता आणि एक चौकार एक सिंगल अशा पद्धतीनं धावसंख्या 6 पर्यंत पोहोचली आहे. निशांत कडवे सुद्धा आमच्या संपूर्ण तालुक्यामधून सर्वोत्तम असा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या सर्वांना परिचित असा खेळाडू जो सध्या पहिल्या षटकाची गोलंदाजी करतोय एमडी फाउंडेशन वायशेत या संघाकडून गोलंदाजी करताना. कमलाकर दादले मैदानात फलंदाजी करणार यावेळेस. कमलाकर दादले कडून मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून. फॅन्टास्टिक सिक्स. थँक्यू डीजे. एक चौकार लागला तो प्रफुल्ल ठाकूर यांच्या बॅटमधून. एक षटकार लागला तो अर्थातच त्याचा साथीदार कमलाकर दादल्याच्या बॅटमधून. विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी केली जाते. हा चेंडू चांगल्या प्रकारचा होता. त्याच पद्धतीने त्याला तटावलेला आहे. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला. खराब चेंडूला फटकेबाजी केली आणि षटकार चौकार लगावले गेले. दोन्ही टोकाकडून चांगले विस्फोटक फलंदाज आहेत याची आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याच पद्धतीने सामना चालू राहणार का याची माहिती सुद्धा आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. निशांत कडवेचा पुढला चेंडू. कमलाकर दादलेचा पुन्हा मोठा फटका. हा सुद्धा षटकार मिड विकेटच्या दिशेला. 6 रन.
थँक्यू डीजे. संदीप निशांत कडवे सारख्या अव्वल नंबर गोलंदाजाला अष्टपैलू खेळाडूला पहिल्या षटकामध्ये टार्गेट केले. दोन्ही टोकाकडचे विस्फोटक फलंदाज आपले विस्फोटकता पुन्हा एकदा सिद्ध करतायत. एका टोकाला प्रफुल्ल ठाकूर उरणपट्ट्यामधला दादा फलंदाज आणि आमच्या अलिबाग तालुक्यामधला नंबर 1 ज्याचा क्लास फलंदाजीचा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि ते दोन्ही फलंदाज दोन टोकाला उभा आहेत. म्हणजे एकीकडे फयान आणि दुसऱ्या टोकाला कत्रिना वादळ असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. एक षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमवल्यात. एक चौकार दोन षटकार अशी धुवाधार फलंदाजी करून संघाची सुरुवात केली आहे. या मैदानात रोहांशू 11 कीर्ती चव्हाण पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाने दोन षटकांचं पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन मैदानात दिसून येत आहे. 9 फिल्डर सर्कलच्या आत 2 सर्कलच्या बाहेर अशा प्रकारे फिल्डिंगची जमावट. आणि आता नवं षटक नवा गोलंदाजी करता आलाय कॅरो नावाचा गोलंदाज. या स्पर्धेमधला एक वेगळ्या नावाचा गोलंदाज कॅरो. वेगवेगळ्या प्रकारची नावं आपल्याला स्पर्धेमध्ये तेव्हा समजतात जेव्हा ते मैदानात खेळायला येतात, त्यांचे रुद्र अवतार दाखवतात आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांचं नाव आणि त्यांच्या नावाचा दबदबा आणि त्यांच्या खेळाचा क्लास हे सगळं आपल्याला तेव्हा समजतं जेव्हा ते मैदानात अवतरतात, येतात, खेळतात, काहीतरी करून दाखवतात. फटका मारायचा प्रयत्न प्रफुल्ल ठाकूर यांचा. अर्थातच गोलंदाज कॅरो खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकतोय. चेंडूला गती आणि नियंत्रित केलेला चेंडू टाकला आणि फलंदाज प्रफुल्ल ठाकूरला सुद्धा काही वेळ बाचकवलं आणि त्याला सुद्धा विचार करायला भाग पाडले. पहिला चेंडू निर्धाव कॅरोचा. कॅरो पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. प्रफुल्ल ठाकूर त्याला तटावतोय परंतु सर्कलच्या चेंडू फेड होतोय. 2 क्षेत्ररक्षक कामी आले चेंडू फील्ड करायला आणि त्या कालावधीमध्ये संघाची एक धाव वाढणं साहजिक आहे आणि एका धावेनं कॅरोच्या समोर धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 19 धावांपर्यंत. 19 विदाउट लॉस असं आपण म्हणू शकतो, कारण सलामीची जोडी तुफान कामगिरी करण्याच्या मनोदयात दिसते. कमलाकर दादले आणि प्रफुल्ल ठाकूर जोडी दिमागदार, जोडी तडाखेबंद, जोडी फॅन्टॅस्टिक असं म्हणायला काय हरकत नाहीये. परंतु कॅरो समोर काय चालणार, कॅरो समोर निभाव कसा लागणार, कारण कॅरो आणि कमलाकर दादले मला तरी वाटतं आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आमने सामने आलेले आहेत, एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. कॅरो टू कमलाकर दादले. कमलाकर दादले सुद्धा विचार करायला भाग पाडले त्याला, कारण चेंडूची गती आणि टप्प्याचं नियंत्रण इतकं भन्नाट आहे की बघण्यासारखं आणि खऱ्या अर्थानं मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखं. परंतु लाईट टेलिकास्ट चालू आहे त्यामुळे 67 देश पाहत आहेत की कॅरोचा चेंडू कसा पडलाय. फॅन्टॅस्टिक. हॅलो, सोमनाथ कोळी नवगाव यांच्याकडून पारितोषिक येते. कमलाकर दादले यांनी षटकार मारला तर 100 रुपयांचं पारितोषिक असेल. धन्यवाद. अनेक बक्षीस येत आहेत. कॅरोचा चेंडू फुल टॉस, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला कॅच पकडले आणि कॅरोला विकेट. कॅरो गॉट अ विकेट. थँक्यू डीजे. संदीप कॅरोनं ठरवलं कॅरो किंवा मरो. आपण म्हणतो करो किंवा मरो, पण तो आपण आज मरूया कॅरो किंवा मरो. त्याला माहिती आहे फलंदाजाला बाद नाही केलं कमलाकर दादेला आणि हे वादळ घोंगावलं तर त्याचं कतरिना होईल, फयान होईल, काय काय होईल सांगता येत नाही. परंतु ते चालण्या अगोदरच, हवा त्याची सुरू होण्या अगोदरच त्याला बंद करावं असं जणू ठरवलं आणि कॅरोला मिळाली पहिली सफलता, पहिला सक्सेस कॅरोकडे. पहिली विकेट आणि धावसंख्या आहे 19. 19 वर पहिलाच सफलता मिळते कॅरोला. त्यानंतर मैदानात आणखीन एक फलंदाज गेलाय, आकाश तारेकर. अर्थात आणखीन एक मोठं नाव क्रिकेट मधलं दादा फलंदाज. आणि प्रफुल्ल ठाकूर हा आत्ता फलंदाजी करतोय कॅरो समोर. प्रफुल्ल ठाकूरचा तडाखेबंद फटका, शाही थाटातला फटका, लॉंग ऑफच्या वरून योसेक्स कमान डीजे.
धन्यवाद डीजे. संदीप प्रफुल्ल ठाकूर यांनी एक्झॅक्ट टायमिंग दाखवलं आहे. चेंडूवरती लिलेया फटका मारलाय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून सणसणीत फटका मारून षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पोहोचते पुढे धावतीये ती 25 पर्यंत. 1 बाद 25 मैदानात रोहांशू 11 केतकीचा मला पुरस्कृत रिलायन्स नावगावसाठी. प्रफुल्ल ठाकूर समयसूचक फलंदाज आहे. थर्ड मॅन पोझिशनला फिल्डर अतिशय मजबूत बांधण्याचा भाव होता. त्यांनी चेंडूला जाऊ दिलं नाहीये, परंतु एक धाव मात्र त्याला अडवता आली नाहीये आणि एका धावेनं 2 षटकांचा खेळ या मैदानातून संपुष्टात आलाय आणि संदीप 2 षटकांच्या खेळाच्या माध्यमातून 13 धावा प्रति षटकामागे धावगतीप्रमाणे एक फलंदाज बाद होऊन 26 धावा धावपकार लागल्यात. अशी ही धावगती आणि अशी धावसंख्या रोहांशू 11 केतकीचा मला पुरस्कृत रिलायन्स नावगाव या संघाची. आणि पुढच्या 2 षटकात काय होणार, काय घडणार, काय मजा येणार याची माहिती आपल्याला पुरवतील संदीप जगे. 30 मिनिटाचा कालावधी संदीप दिलाय. 30 मिनिटांमध्ये इनिंग संपवायचे. कशी ती तुम्ही तुमची समजून घ्या. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद पाठक साहेब. 12 चेंडूत पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये 26 धावा लागल्यात. ग्लेन मॅग्राथ हा आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे. ग्लेन मॅग्राथ क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी बँकेमध्ये क्लर्क म्हणून जॉब करायचा आणि विड्रॉल पास करण्याचं तो काम करायचा. त्यावेळेला समोर आलेल्या मुलींना तो म्हणायचा की ही विड्रॉल तुम्ही जपून सुद्धा ठेवा, कारण उद्या ही कुठल्या तरी महान खेळाडूची निशाणी असेल. ज्यांनी ऐकलं ते ग्लेन मॅग्राथचे भक्त झाले आणि ज्यांनी नाही ऐकलं ते ग्लेन मॅग्राथसाठी रांगेत उभे राहिले. आत्मविश्वास असावा तो असा. ग्लेन मॅग्राथचा आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 500 पेक्षाही अधिक बळी मिळवून देणारा ठरला. आणि त्याच वेळेला आता पाहायचंय की हा आत्मविश्वास मैदानामध्ये MD फाउंडेशन थळ संघाच्या कोणत्या गोलंदाजाकडे पाहण्यात येतोय. राहुल खरात गोलंदाजीला येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रफुल्ल समोर आणि पहिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आपण काही वेळेला पाठक साहेब गायनाच्या मैफिलीला जातो आणि काही गायक असे असतात जे रियाजाशिवायही सुरात गाऊ शकतात आणि प्रफुल्ल ठाकूर त्यातला खऱ्या अर्थानं एक रियाजाशिवाय गाणारा गायक आहे, जो मैदानामध्ये कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि तितकाच विस्फोटक पण तितकाच संयमी सुद्धा खेळू शकतो. प्रफुल्ल ठाकूर हे आजवर रायगड क्रिकेटला खऱ्या अर्थानं मिळालेलं आणखीन एक रत्न आहे, कारण या क्रिकेटपटूने उरण क्रिकेट मधलं स्वतःचं नाव तर वाढवलंच, पण त्याच वेळेला रायगड जिल्ह्यातलं क्रिकेट सुद्धा फुलवलं. आज तो रोहांशू 11 केतकीचा मळा पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघामध्ये खेळतोय, जिथे धाव फलकावरती मित्रांनो आपण पाहतोय 31 धावा लागल्यात. प्रफुल्ल ठाकूर म्हटल्यानंतर रेकॉर्ड्स आणि सगळं काही, पण आता आकाश तारेकर समोर आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा बोलणं तितकंच क्रमप्राप्त ठरणार, कारण आकाश तारेकर आणि बाईक हे जणू काही समानार्थी शब्द झालेले आहेत आणि त्यामुळे जिथे जिथे आकाश तारेकर तिथे तिथे तो ती बाईक घेऊन येणारच, अशा पद्धतीचा त्याचा खेळ. फलंदाजी गोलंदाजी या जोरावरती गेल्या 5-6 वर्षामध्ये आकाश तारेकरने स्वतःला बाईक मॅन ही बिरुदावली अर्थातच त्याने कमावले. या वेळेला प्रफुल्ल ठाकूर ठोकतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. नवगाव विरुद्ध वायशेत या सामन्यामध्ये 38 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राहुल खरातला अजून लाईन आणि लेंथ यामध्ये कन्सिस्टन्सी राखता येत नाहीये. प्रफुल्ल ठाकूर ठोकतोय वाइडेस्ट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. नो +6. 7 धावा मिळणार आहेत. धन्यवाद डीजे.
कदाचित गाणं उस्मानसाठी असेल, परंतु रायगड टायगर उस्मान होण्याआधी अनेक टायगर ज्यांनी खिशात ठेवले तो प्रफुल्ल ठाकूर मैदानात खेळतोय. त्यामुळे उस्मानची बिरुदावली येण्याआधी प्रफुल्ल ठाकूर आजतागयत 100 नंबरी सोनं आहे ते दाखवतोय. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. लागोपाठ 2 षटकार भिरकावल्यानंतर हा खेळाडू मैदानात आजही तितक्याच प्रज्ञावंताप्रमाणे खेळतोय. कव्हर्स मध्ये मात्र फ्री हिट होती, त्यामुळे खेळाडू बचावणार आहे. हा जल्लोष आनंदामध्ये परावर्तित नाही होणार, तर केवळ एका धावेमध्ये परावर्तित होणार. त्याचं उदाहरण सिद्ध करतोय. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचते 46 पर्यंत. राहुल खरात डावखुरा गोलंदाज, वेग आणि सातत्य हे काही वेळेला विरोधी शब्द होऊन जातात आणि ते मैदानामध्ये विचित्र प्रकारचं स्वरूप सुद्धा धारण करतात. अर्थात राहुल करातने या वेळेला षटकाची सांगता निर्धाव चेंडूने केले. 3 षटकांचा खेळ मित्रांनो संपलाय. धाव फलकावरती 46 धावा लागल्यात. म्हणजे 12 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं होतं 26 धावा होत्या आणि आता या षटकात तब्बल 20 धावा येतात. त्यामुळे हे षटक काहीसं महागडं ठरलं असं म्हणता येईल. 18 चेंडूंचा मित्रांनो खेळ झालाय. येस विलास. प्रफुल्ल पाटील यांना आमची विनंती आहे की आपण कृपया करून स्टेजवर येऊन बसायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू संदीप. पाठक साहेब, आपण नेहमी म्हणतो की खेळपट्टी फलंदाजाला पोषक असलेली पाहिली की फलंदाज अगदी अशा आविर्भावात असतात की ज्याप्रमाणे एखाद्या बाईला माहेरची जशा पद्धतीची माणसं भेटल्यानंतर आनंद होतो, त्याच पद्धतीचं काहीसं चित्र मैदानात आता फलंदाजांना वाटत असावं. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रफुल्ल ठाकूर आक्रमक खेळतोय. निशांत त्याला सुरुंग लावणार का? बॅक टू द बॉलर ही खऱ्या अर्थानं आजच्या पहिल्या सामन्यात आपण पाहिलं होतं. योगेश वैद्यने सुरुवात अशाच प्रकारची केली होती. थ्रू द लाईन येऊन खेळून काढणं आणि त्याच वेळेला गोलंदाजाला कोणताही चान्स न देणं, व्ही मध्ये खेळणं, ही अलीकडे लुप्त झालेली कला आजही मैदानामध्ये काही ठराविक फलंदाज ज्या पद्धतीने खेळतात ते नक्कीच पाहण्यासारखं असतं. धावचीची संधी जरूर, परंतु आकाश तारेकर हा विकेट वरती अतिशय वेगाने धावतो हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. 48 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि निशांतने खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये रंग भरू शकतो अशी गोलंदाजी सुरुवात केली. 4थ्या षटकात तो गोलंदाजी आलाय. पहिल्या षटकामध्ये काही अंशी महागडा ठरल्यानंतर आणखीन एक मोठा फटका प्रफुल्ल ठाकूरच्या बॅटमधून सीमारेषा बाहेर. षटकार. प्रफुल्ल ठाकूर आणि योद्धा हे शब्दप्रयोग मी नेहमी ज्या ज्या वेळेला उरणला समालोचनाला जातो त्यावेळेला वापरतो, कारण हा खऱ्या अर्थानं मला रणभूमीवरचा योद्धा वाटतो. प्रसंग कोणताही असो, प्रफुल्ल ठाकूर उभा राहणार म्हणजे राहणार आणि ते नावानिशी तो सिद्ध करतो. अर्थात मूळचा फणसवाडी संघातर्फे खेळून आज आपण उरण पट्ट्यातून रायगड जिल्हा, त्यानंतर महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थानं आज भारतभरातल्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये गोवा येथे खेळलेल्या स्पर्धेत सुद्धा प्रफुल्ल ठाकूरच्या संघाने अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावलं. ही सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट. निशांत समोर आकाश तारेकर खेळतोय. आकाश तारेकरच्या फटक्याची वाट पाहतायत रसिक प्रेक्षक वर्ग सुद्धा, पण आकाशला ब्लॉक करण्यात निशांत यशस्वी ठरला. एकेरी धाव मिळते. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचते 56 पर्यंत. गोलंदाजी ही नेहमी कष्टाची कला मित्रांनो समजली जाते आणि म्हणूनच दी ग्रेट कपिल देव नेहमी म्हणतात की गोलंदाजाला कधी संधी मिळेल माहिती नाही, पण आपण संधी शोधायची असते. पाहिजे ही संधी या वेळेला मिळणार का? एक धाव तर नक्की मिळते प्रफुल्लला आणि क्षेत्ररक्षक 4 धावा देतोय. चार षटकांचा खेळ संपलाय. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे यासिनजी प्रति षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. विद्युत प्रकाश ज्योतातील क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शिवसेना चषक 2017 आणि 60 धावा धावफलकावरती लागल्यानंतर आपण पाहतोय की रसिक प्रेक्षक वर्ग सुद्धा तेवढ्या तन्मयतेने आनंदाने सामने पाहतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया, त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया, कारण आजच्या रात्री थंडीचा जोर एकीकडे वाढलाय. प्रतिस्पर्धी संघामध्ये थळमध्ये सुमित डेगले सारखा एक बाहुबली फलंदाज आहे. अशा वेळेला धावांचा
पाऊस तर नक्की पडावा लागणार हे सुद्धा फलंदाजांना माहिती आहे. प्रफुल्ल ठाकूर वैयक्तिक खेळतोय 43 धावसंख्येमध्ये, ज्याच्यामध्ये तब्बल 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. आणि आता त्याला रोखण्यासाठी लाल जर्सी परिधान करून गोलंदाजीसाठी येतोय कॅरो. कॅरेबियन संस्कृती आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कॅलिप्सो सॉन्ग सुद्धा आपल्याला माहिती आहेत. वेस्ट इंडिज मधून अर्थातच हे सगळं काही येतं. पण हा कॅरो या वेळेला आकाश तारेकरचा चोप खातोय. तारेकरच्या बॅट मधून हा पहिला सितारा. यासिनजी, तुमच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आज सितारो की महफिल है आणि अशा तारे सिताऱ्यांमध्ये तारेकर सुद्धा मैदानामध्ये आपला हात धुवून घेतोय. आणखीन एक मोठा फटका आकाश तारेकरच्या बॅट मधून, एक सणसणीत चौकार. धन्यवाद डीजे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मला फलंदाज जमीनदार वाटायला लागलेत आणि गोलंदाज वेड बिगार मजूर वाटायला लागलेत, अशा प्रकारचं चित्र झालंय. 70 धावा धावफलकावरती आणि आणखीन एका धावेची भर वाईडच्या स्वरूपामध्ये. वाईड हा वाईटच असतो असं आपण म्हणतो. अर्थात मगाशी सामन्यामध्ये 87 धावा चेस करताना जी जिगरबाज खेळी मंगेशने दाखवली होती, त्या मंगेश वैतीप्रमाणे अर्थातच प्रत्येक फलंदाज जणू काही आतिषबाजी या रूपानेच खेळतोय. आणखीन एक षटकार आकाश तारेकरच्या बॅट मधून, हा सरळ आकाशात. धन्यवाद डीजे. असं म्हणतात की आकाशात तारे चमकतात, पण खऱ्या अर्थानं या विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एकीकडे प्रफुल्ल ठाकूर रूपी कॅरो राईट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एक षटकार आकाश तारेकरच्या बॅट मधून आणि हाही चेंडू सीमारेषा बाहेर. षटकाराने धावसंख्या उंचावणार आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती 84 पर्यंत. कॅरोचा आज इतिहास कदाचित चांगला असेल, पण भूगोल मात्र बदलला जातोय. कारण खऱ्या अर्थानं आकाश तारेकरने आता फ्री हिटची संधी सुद्धा घेणं तो सोडणार नाहीये. या षटकात आपण पाहतोय पृथक्करण, षटकार चौकार षटकार षटकार असं पृथक्करण पाहायला मिळालंय. आणि कॅरोने या षटकात एक स्वैर चेंडू सुद्धा वाईडच्या स्वरूपात टाकलाय आणि नो बॉल सुद्धा टाकलाय. आहा, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर स्ट्रोक म्हटल्यानंतर नक्कीच डोळ्यासमोर येतो कृष्णा सातपुते आणि त्यानंतर ओमकार देसाई सारखे फलंदाज. परंतु या वेळेला मैदानामध्ये आकाश तारेकर सुद्धा आपल्या मनगटाची जादू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नांमध्ये कुठेतरी का होईना मैदानामध्ये निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरला तो गोलंदाज कॅरो. राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका याही वेळेला, पण चेंडू हवेत. फलंदाज आकाश तारेकर बॅक टू पॅव्हलियन. पंचवीस धावांची सुंदर आटोपशीर पण तितकीच धडाकेबाज खेळी आकाश तारेकरने अलिबाग मध्ये या ठिकाणी सादर केली. आणि आता येतोय जुन्नर सुपर डुपर स्टार. जुन्नर शब्द लावण्यामागे कारण सुद्धा आहे की सगळीच पारितोषिक एकच खेळाडू घेऊन जातो, असं फार क्वचित प्रसंगी होतं. आणि तो दुर्मिळ योगायोग, जसं हॅलेचा धूमकेतू 86 वर्षांनी दिसतो असं आपण कुठेतरी पुस्तकात वाचायचो, त्याप्रमाणे फलंदाजीसाठी येतोय तो विश्वजीत ठाकूर, म्हणजे उर्फ मोठ्या मैदानामध्ये आलाय. आणि प्रफुल्ल ठाकूर 43 वरती खेळतोय.
मैदानात कोण मोठा कोण छोटा हे खेळानंतर सिद्ध होत असतं आणि कॅरो या वेळेला प्रफुल्ल ठाकूरला चकवा देतोय. हा चकवा यशस्वी ठरला. एमडी फाउंडेशन थर्ड साठी हे षटक शेवटच्या काही क्षणांमध्ये अर्थातच आनंददायी चित्र देऊन गेलं, जिथे आकाश तारेकर बाद होऊन परतला. एक निर्धाव चेंडू आला. धाव फलकावरती आपण पाहतोय की 84 धावा मित्रांनो लागलेल्या आहेत. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. शेवटचं षटक येणं बाकी आहे. पाहायचंय रोहांशू 11 केतकीचा मळा पुरस्कृत रिलायन्स नौगाव संघ अद्याप कितपत मोठी मजल मारतो. एमडी फाउंडेशन वायशेत संघाकडून अर्थात शेवटचं षटक येणं फार महत्वाचं आणि ते कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण करण्यात ते सुद्धा तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण पाहतोय पाठक साहेब शेवटच्या षटकासाठी वायशेत संघाचं काही वेगळं प्लॅनिंग असेल, कारण त्यांनी एखाद्या गोलंदाजाला ठेवला सुद्धा असेल की या गोलंदाजाला आपण लास्ट ओव्हर देऊ, पण पहिल्या पाच षटकांमध्ये निशांतसह इतर सर्व गोलंदाजांवरती हल्लाबोल झाल्यानंतर मैदानामध्ये या शेवटच्या षटकासाठी कोणाला आणायचं हे थोडंसं प्लॅनिंग मैदानामध्ये बदललं जातंय. किंबहुना बदल हा सृष्टीचा नियम आहे, पण अशाही वेळेला आपल्या स्वतःच्याच गोलंदाजावरती विश्वास ठेवला जातोय, जो नेहमी सातत्याने खेळतोय एमडी फाउंडेशन वायशेत संघामधून. संदीप मागे एकदा पेपर मध्ये छापून आलं होतं की ठाकरी युद्ध मुंबईमध्ये, अर्थात दोन ठाकरे बंधू लढले, परंतु आज दोन ठाकूर मैदानात लढणार आहेत गोलंदाजीच्या अपोजिट. काय सांगशील? फरक एवढाच आहे, ते एकमेकांच्या सोबत आहेत. तुम्ही म्हणालात ते एकमेकांच्या विरोधात होते. वळूया मैदानामध्ये, जिथे विश्वजीत मैदानात आलाय. प्रफुल्ल ठाकूरला साथ देतोय. प्रफुल्ल 43 वरती खेळतोय. आणखीन एक अर्धशतक आजच्या रात्री मैदानात येणार का? जिथे पहिलं अर्धशतक मंगेश वैती कडून आलं होतं, दुसरं अर्धशतक मागच्या सामन्यात प्रमोद राऊत कडून आलं होतं, आणि आज या तिसऱ्या अर्धशतकासाठी नक्कीच प्रफुल्ल ठाकूर सुद्धा प्रयत्नशील असणार. विश्वजीत मोठ्याला या वेळेला नदीम दळवी चकवा देतोय जरूर, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर स्पिन झाला. कधी कधी असा झालेला स्पिन सुद्धा दगा देतो, असं मग आपल्याला वाटू लागतं की नसता स्पिन झाला तर बरं झालं असतं, असंही आपण आनंदाने म्हणतो. ते बरं असतं कारण चेंडू डॉट जातो त्या वेळेला. नदीम आहा, आणि हे सुद्धा आणखीन एक तसंच आनंद देणारा क्षण आपण म्हणतो की कधी कधी लॉलीपॉप चेंडू सुद्धा तुम्हाला समोरच्या फलंदाजाला डॉट जातो. ही क्रिकेट मधली गंमत आहे, ही क्रिकेट मधली रंजकता आहे. आणि मग 100 कोटी रुपये खर्च करून तो चित्रपट 10 कोटीचा सुद्धा धंदा करत नाही, आणि कधी कधी 10 कोटीचा बजेट असलेला चित्रपट सैराट सारखा भव्य दिव्य यश संपादन करतो, तेव्हा त्याच्यातली लोकप्रियता आणि त्याच्यातली कलात्मकता मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना आनंद देऊन जाते. ते जबरदस्त वाटतं. आहा, नदीम दळवी या वेळेला मात्र जबरदस्त खेळतोय. खऱ्या अर्थानं एमडी फाउंडेशन वायशेत साठी हवंसं असणारं षटक म्हणता येईल. 88 धावा यासिनजी धाव फलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडू येणं बाकी आहे, आणि अशा वेळेला प्रफुल्ल ठाकूर या षटकातील हे चेंडू खेळण्यासाठी तयार होणार आहे, ज्या वेळेला तो 43 धावांवर खेळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू नो बॉल डिक्लेअर केलाय, आणि फलंदाज बाद होणार. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद दिला जाणार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. दिनेश ऑटो पार्टचे मालक दिनेश कोसमकर याचकडून येणाऱ्या या सामन्यामध्ये प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक दिनेश कोसमकर याचकडून आलेलं आहे. धन्यवाद. फ्री हिट असणार आहे, आणि अलिबागकरांना नेहमी हवासा असणारा फलंदाज रिलायन्स नौगाव संघाचा तारणहार फलंदाज विनोद वाटकरे मैदानात आलाय. वाटकरे ठोकतोय पहिला चेंडू सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. 95 ऑन बोर्ड.
95 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी वीरेंद्र असताना नाईक आपण कुठेही असाल तर लगेचच इथे माईक पाशी संपर्क साधायचा. वीरेंद्र नाईक. नदीम दळवीला हे शेवटचे 2 चेंडू अर्थातच मैदानामध्ये फलंदाजाला निर्धाव टाकायचे असतील, विकेट घ्यायचे असतील, बरंच काय 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 करायचं असेल, पण त्याच वेळेला ही थंडी उडवण्यासाठी विनोद वाटकरेने पहिलाच फटका सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला. आणखीन एक चेंडू नदीमचा निर्धाव जातोय, पण अपेक्षित असणार खऱ्या अर्थानं अनपेक्षित पद्धतीचा रिझल्ट येऊन जातं. तशाच पद्धतीचा हा चित्र मैदानामध्ये निर्माण करतोय तो नदीम दळवी आपल्या षटकामध्ये. कारण नदीमने या षटकामध्ये धावा रोखण्याचं शिवधनुष्य पेललं होतं आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवले. एक विकेट सुद्धा त्याला मिळाली आणि आणखीन एक विकेट आणि चौकार जाता जाता वाजतोय. 2 धावा मात्र खात्यात नक्कीच नोंदवल्या जाणार आणि या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचते ती 97 पर्यंत. जिंकण्यासाठी लक्ष्य असणार 98 धावांचं, 98 टू विन. हॅलो. सचिन पाटील रेवसवरून प्रथमेश थळकर आपली वाट बघतायत. कॉमेडी बॉक्सच्या पाठीमागच्या साईडला यायचं आपण कृपया. मी टॉस साठी कॉल देतोय. अलिशान सोगाव संघाचा कर्णधार आणि राजा शिवछत्रपती केहिम संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षापाशी यायचंय. सोगाव संघाचा कर्णधार आणि किहीम संघाचा कर्णधार यांनी समालोचन कक्षाशी आणि त्याचप्रमाणे व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, अष्टविनायक क्रिकेट क्लब परूर आणि परूरपाडातर्फे आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा साधारण 1:30 वाजलेला आहे, पण तरी सुद्धा कोणाच्याही डोळ्यावरती झोप होती ती उडाली. काही जणांनी त्या झोप उडावी यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतला. काहींनी मॅचचा आधार घेतला, काहींनी मित्राचा आधार घेतला, तर काहींनी आणखीन वेगळ्या गोष्टींचा सुद्धा आधार घेऊन ही थंडी उडवण्याचं काम या ठिकाणी चोखपणे बजावलेलं आहे. पण प्रत्येकाला हवासा वाटणारा एकच प्याला मिळालेला असेल तर नक्कीच आनंद आहे. सध्या आमचाही एकच प्याला पूर्ण झालाय, अर्थात हा एकच प्याला चहाचा होता. तुमचा कसा असेल तो प्रत्येकाने त्याचा आनंद घ्या, परंतु क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा मित्रांनो आपण सर्वांनी आनंद लुटूया अशा शुभेच्छा देतो आणि वळतो मैदानामध्ये. दरम्यान एक देणगी येते संदीप. प्रकाश पाटील परूरपाडा ग्रामपंचायती सदस्य यांच्याकडून 5,000 रुपयाची
देणगी आलेली आहे मंडळाला, मंडळ आभारी आहे. त्याचबरोबर आता संदीपने कॉल दिलेला आहे अलिशान सोगाव आणि किहिम या दोन संघांच्या कर्णधारांना आपण त्वरित माईक पाशी यायचं आहे टॉस करण्यासाठी. आमच्या स्टेजच्या समोर यायचं आहे टॉस करायला. त्याचबरोबर दिनेश कोसमकर याचकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. बघूया हे पारितोषिक जास्तीत जास्त कोण पटकावते, कारण मॅच पण तशीच आहे, कारण जिंकण्यासाठी भरपूर धावा आवश्यक आहेत. जवळजवळ मला वाटतं काहीतरी 97-98 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एमडी ग्रुप वायशस संघाला आणि त्यांची ओपनिंगची जोडी मैदानात गेलेली आपण पाहतोय सुमित ढेकळेला. संदीप व्यवस्थित त्याच्याबद्दल आपल्याला सांगू शकेल. ओव्हर टू संदीप. थैंक यू वेरी मच विलास. तो चलते हैं दोस्तों मैदान पर. स्ट्राइक एंड पर राहुल शेट्टी, तो नॉन स्ट्राइक एंड पर सुमित ढेकले. मैदान पर मैच शुरू होने जा रहा है जब जीत के लिए कुल मिला के 98 रन चेस करने हैं. और ऐसे कहा जाता है दोस्तों कि जिनके पास जितने मौके कम होते हैं उनकी तैयारी उतनी ही ज्यादा होती है. आज देखा जाएगा कि जितने मौके कम है उससे ज्यादा उसकी तैयारी किसके पास यहाँ पर ज्यादा है. गेंदबाजी के लिए पहले ओवर के लिए तैयार है कनकेश्वर एंड की तरफ से विश्वजीत ठाकुर. हालांकि जिनके नाम में विश्व है उन्होंने विश्व भ्रमण भी कर लिया है. ऐसे खिलाड़ी विश्वजीत ठाकुर यहां पर गेंदबाजी करेंगे और दौड़ पड़े इसी बीच पहली गेंद लेकर विश्वजीत ठाकुर. शेट्टी के लिए पहली गेंद अंदर की तरफ आती हुई, यहां पर रन चुराना चाहते हैं राहुल शेट्टी ने. रन जरूर पूरा किया लेकिन गेंद के ऊपर अपनी नजरें यहां पर बिठा न पाए. एक रन पूरा होता हुआ जरूर, लेकिन देखिए बल्ले से आया हुआ ये रन कॉन्फिडेंस नहीं देगा. हालांकि विश्वजीत ठाकुर अब गेंदबाजी करेंगे सुमित ढेकले को. एक ऐसा नाम जिसने टेनिस क्रिकेट जगत में ढेर सारे रिकॉर्ड किए हैं. अपने बल्लेबाजी के बलबूते के ऊपर ढेर सारे गेंदबाजों को आसमान दिखलाया है. कई सारे रिकॉर्ड्स अपने नाम के ऊपर करते हुए इस खिलाड़ी ने जितनी शोहरत पाई है उस शोहरत के साथ साथ अपना अंदाजा भी दिखलाया है. वही सुमित ढेकले मैदान के ऊपर क्रिकेट जगत का सबसे बेहतरीन खिलाड़ी एमडी फाउंडेशन वाइशेत में खेलते हुए आज क्रिकेट का ये बाहुबली मैदान पर देखा जाएगा कि किस प्रकार का खेल दिखलाता है जब पावर प्ले का खेल मैदान में जारी है. यस ओके सर. विश्वजीत ठाकुर इस बार ऑफ स्टंप के बाहर की तरफ, हालांकि गेंद अंदर की तरफ लाना चाहते हैं यासीन जी. विश्वजीत हमेशा अपने गेंदबाजी में कुछ ना कुछ अलग करने की चाहत रखते हैं और इस बार उन्होंने सोच लिया कि इस बार सुमित ढेकले को थोड़ा सा बैकफुट पर लेकर जाएंगे, कुछ ऑफ कटर गेंदबाजी करेंगे और इसमें असफल रहे. इस बार देखिए बैक टू द बॉलर खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, पहला 6 रन. धन्यवाद डीजे. कोई खिलाड़ी ऐसे होते हैं जिनके लिए ना मैदान छोटा होता है ना बाउंड्री लाइन बड़ी होती है. विश्वजीत फिर एक बार, इस बार घुमा दिया वाइडेश लॉन्ग ऑन, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. बैक टू बैक सिक्सेस. लगातार 2 गेंदों के ऊपर 2 6 यहां पर जड़ने के बाद अब निश्चितता दिखलाते हुए ये बल्लेबाज फिर एक बार और एक 6, लगातार तीसरा 6 सुमित ढेकले के बल्ले से निकलता हुआ. संदीप थैंक यू डीजे. आतापर्यंत सुमित ढेकले ने सुमित ढेकले ने अपनी पहचान मैदान के ऊपर दिखलाई. विश्वजीत ठाकुर को लगातार 3 6 लगाते हुए
फिर एक बार ये भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर। वन अनदर सिक्स नंबर 4 बाय सुमित ढेकले। थैंक यू वेरी मच डीजे। एक ओवर का खेल खत्म और यहां पर मैच में पहले ही ओवर में 26 रन आए हैं। 26 ऑन अ बोर्ड। संदीप, हाँ विलास, माझ्या हातामध्ये 2000 रुपये होते, प्रत्येक षटकाला 200, माझ्या हातातले पण 800 रुपये संपलेले आहेत। यानी एमडी फाउंडेशन वायशेत के ये बल्लेबाज बाहुबली आज मैदान के ऊपर खड़े उतरते हुए सुमित ढेकले जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, आज उन्होंने यहाँ पर अपने शोहरत की बुलंदी को फिर एक बार आसमान के साथ ही छुआ, क्योंकि लगातार 4 गेंदों के ऊपर 4 सिक्स आए हैं दोस्तों। आयोजकांची सूचना आहे, खेळाडूंना कोणताही वेळ दवडायचा नाही जास्त। धन्यवाद। अगर खिलाड़ी अपने दमखम के साथ मैदान पर खेलेगा तो निश्चित रूप से विजेता ही होगा, ऐसे हमेशा कहा जाता है। हालांकि कई सारी बॉलीवुड मूवीज आती है, कई सारी हॉलीवुड की भी मूवीज आती है जो स्पोर्ट्स के ऊपर रहती है, एक ही संदेश हमेशा देती है, इंस्पायर्ड कर जाती है, मोटिवेट कर जाती है। आज देखा जाएगा कि खिलाड़ी एक दूसरे के साथ किस प्रकार से इंस्पिरेशन लेते हैं, मोटिवेट होते हैं, क्योंकि रिलायंस नौगांव के साथ खेलते हुए एमडी फाउंडेशन वायशेत ने पहले ही ओवर में इस प्रकार का फाउंडेशन रखा है कि मानो कि नाम में ही जिस प्रकार से एमडी है उसी प्रकार से एक। इस बार राहुल शेट्टी के बल्ले से निकलता हुआ 6। धन्यवाद डीजे। सुमित ढेकले यासाठी पारितोषिक आलंय संजय भाऊ पत्रे यांच्याकडून। त्याने जे 4 षटकार मारले त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय। आणि अमित पाटील एसपीचे आमचे पॅकर मुंबई अमित पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक सुमित साठी आलेलं आहे। संजय भाऊ पत्रे यांच्याकडून 500 रुपयांचं, अमित पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं। इसे भी चलेंगे मैदान पर जहां पर जोरदार अपील भी हुई थी, लेकिन अंपायर जी ने कोई भी निर्णय यहां पर बतलाने से पहले ही कहा कि लेग पाइस के स्वरूप में ये रन आता हुआ 1 रन और कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 33। राउंड द विकेट यहां पर गेंदबाजी के लिए, और इसी में दिगंबर हामने हालांकि बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। अब देखा जाएगा कि पावर प्ले में किस प्रकार की गेंदबाजी करते हैं। जब लगातार 4 गेंदों के ऊपर सुमित ढेकले ने 4 छक्के लगाए हैं तो निश्चित रूप से अब यहां पर उम्मीदें बड़ी है। हालांकि ऐसे कहा जाता है दोस्तों, दुनिया उम्मीदों के ऊपर कायम है, और इसी में यहां पर दिग्या ने थोड़ा सा चांस क्रिएट किया था। ये इनोवेशंस काफी इंपॉर्टेंट है, और हमेशा दोस्तों इनोवेटिव जो भी कोई लेके आता है उसे प्यार ही मिलता है। सुमित ने इस बार खेल दिया कवर्स बाउंड्री के बाहर, 1 बाउंस फॉर रन। मानो, धन्यवाद डीजे। मानो कि किसी मैच की यासिन जी यहाँ पर हाईलाइट चल रही हो, इसी प्रकार से यहाँ पर निर्णय आते हुए फिलहाल स्कोर के ऊपर नजर डालते हैं। कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 37। दिगंबर हामने कुछ यहाँ पर फील्डिंग में बदलाव लाते हुए, हालांकि देखिए एक डीप वाइडिश कवर में फील्डर तैनात किया है, एक मिड ऑफ मौजूद है। धीमी गति की गेंद, चेंज ऑफ पेस, और यहाँ पे ये निश्चित रूप से फलदायी होता हुआ गेंदबाज के लिए काफी असरदार रहती है ऐसी गेंदें जब डॉट निकलती है, और इस बार दिगंबर हामने ने भी वही किया। फिर एक बार, इस बार थोड़ा सा परिवर्तन, स्लिप में विनोद वाटकरे को बुलाया है। एक बैकवर्ड पॉइंट शॉट थर्ड मैन हालांकि मौजूद है, पॉइंट भी मौजूद है, और एक डीप कवर मौजूद है। दिगंबर हामने, सुमित ढेकले ने खेला,
गेंद हवा में, दिगंबर हामने ने कैच लपक लिया। इसी के साथ सुमित बैक टू पावलन। तो दिगंबर हामने ने यहां पर एक बेहतरीन विकेट प्राप्त की और सुमित ढेकले की आक्रामक पारी यहां पर उसका अंत होता हुआ 28 रन अपने टीम के लिए जोड़े, महज केवल 7 गेंदों का सामना करते हुए। और इसी के साथ अब कुल मिला के टीम का स्कोर जा पहुंचा है दोस्तों 37 रन। दूसरे ओवर के समाप्ति के बाद 12 गेंदों के अंतराल के बाद 37 रन आ चुके हैं। मैच को जीतने के लिए कुल मिला के 98 रनों की आवश्यकता। आगे की विवरण के लिए मिले चलता हूं आपको हमारे साथी कमेंटेटर सुहास फाटक जी के पास। धन्यवाद संदीप, आपको जानकारी होगी मुंबई में काफी होटल है और होटल में मशहूर कौन है तो दक्षिण भारत के शेट्टी लोग, लेकिन यहाँ पर राहुल शेट्टी बल्लेबाजों में फेमस हो चुके हैं। और आज राहुल शेट्टी का बल्ला कैसे चलेगा, एक छक्का लगा चुके हैं वो। उसके बाद बैटिंग की बात करेंगे। निशांत कड़वे उनके साथ रहेंगे। निशांत कड़वे को कौन नहीं जानता, ये कहा जाता है कि सिर्फ नाम ही काफी है। और निशांत कड़वे को जब भी मौका मिला वो बड़े बड़े शॉट लगाते हैं। आज हम लोग देख रहे हैं सुमित ढेकले ने बड़ी पारी खेली, 26 रनों की पारी खेली। और जैसे आपको पता है 26-11 के धमाके हुए थे और उन्होंने भी 26 रनों की धमाकेदार पारी खेली इस मुकाबले में। पहले ओवर में 26 रन ठोके थे, ये भी बात सबको पता है। और गेंदबाजी के मोर्चे पर नए गेंदबाज, नए ओवर। समर्थ कड़ू को भी ठोक दिया। गेंद लॉन्ग ऑफ के बीच से बाउंड्री के बाहर 4 रन। संदीप, समर्थ कड़ू भी उरंस के रहने वाले खिलाड़ी है और मशहूर खिलाड़ी है। जैसे आप जानते हो प्रफुल्ल ठाकुर, महेश ठाकुर, वैसे समर्थ कड़ू भी एक जाने माने खिलाड़ी है। और आज गेंदबाजी का मौका मिला, लेकिन बल्लेबाज बढ़िया शॉट खेलकर चौका लगा चुके हैं। बढ़िया गेंद, चौका खाने के बाद वापसी का मौका मिला उनको। और वापसी के मौके का इंतजार हर एक गेंदबाज को रहता है, क्योंकि आजकल गेंदबाजी के ऊपर जिस तरह से मार पड़ रही है, धुलाई हो रही है सर्व की, वो देखने के काबिल है। बढ़िया गेंद थी, उतना ही होशियारी के साथ गेंद को खेला। मिड विकेट फील्डर वहां पर दिगंबर हामने तैनात थे, गेंद को उठाया, लेकिन बल्लेबाज चतुराई के साथ 1 रन पूरा करने में कामयाब। टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ 42 रन। 98 रनों की आवश्यकता है, स्कोर हो चला है 42 रन। समर्थ कड़ू की गेंद, यहां पर गेंद जिस तरह से टर्न हुई है, लेकिन ज्यादा बाहर गया। अंपायर का इशारा वाइड का आता हुआ और इसी वाइड के साथ चले तो टीम का स्कोर बढ़कर हो चुका है 43 रन। समर्थ कड़ू भी नाराज है, अंपायर के ऊपर थोड़ी सी नाराजगी जता रहे हैं, लेकिन अंपायर का ध्यान भली भांति है। और टूर्नामेंट के अंपायर देखिए बहुत बड़ा रोल अदा कर रहे हैं। अमेय नाइक बीसीसी के अंपायर, प्रथम श्रेणी के अंपायर। हेमंत ठाकुर मुंबई क्रिकेट एसोसिएशन के अंपायर है। धन्यवाद। समर्थ कड़ू की गेंदबाजी मैदान पर जारी है और राहुल शेट्टी मैदान में बल्लेबाजी कर रहे हैं। लंबे कद के खिलाड़ी है, बड़े शॉट की तैयारी, लेकिन मिड विकेट की दिशा में गेंद को खेला, कारपेट के सहारे गेंद भागी। वहां पर निखिल मैदान में फील्डिंग कर रहे हैं, चतुराई के साथ गेंद को फील्ड किया, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाए। इसी 1 के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 45 रन। काफी लंबा सफर तय करना है संदीप, 98 रनों का टारगेट सामने है और बल्लेबाजी करने वाली टीम काफी मेहनत कर रही है। और इस बार मैदान में निशांत कड़वे सामने। निशांत कड़वे ने भी खेला गेंद पॉइंट की दिशा में, गेंद ढकेला, 1 रन पूरा किया। फील्डिंग काफी बढ़िया है
लेकिन फिर भी ऐसा होते हुए भी बल्लेबाज भी अपनी चतुराई, अपनी चपलता को, कुशलता को इस्तेमाल कर रहे हैं और एक रन पूरा करने का कोई हटके अंदाज दिखा रहे हैं मैदान में निशांत कड़वे और राहुल शेट्टी। बढ़िया जोड़ी है मैदान में और टीम का स्कोर है 46 रन। हर मुकाबला संदीप रोमांचक हो रहा है। हर मुकाबले में काफी सारे धमाके हम लोग देख रहे हैं। एक टीम अगर रन बनाती है काफी तो उसका पीछा भी बेहतरीन तरीके से किया जाता है। ये भी आज देखा गया इस रात में। कल की रात में भी ऐसे कुछ मैचेस हुए थे और आज की रात भी उससे कम नहीं है। बेहतरीन मुकाबले इस मैदान में जारी है। फाटक जी, तत्पूर्वी अलिशान सोगाव आणि किहीम दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा पुकार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद। विश्वजीत ठाकुर गेंदबाजी के लिए मैदान पर आ चुके हैं। रन बटोरने के लिए काफी मेहनत करनी पड़ रही है दोनों बल्लेबाजों को, राहुल शेट्टी और दूसरी तरफ निशांत कड़वे। मोठा गेंदबाजी कर रहा है और मोठा के पास भी काफी लंबा एक्सपीरियंस है और आजकल ऐसे व्यावसायिक खिलाड़ी संदीप बहुत सारे दिखाई दे रहे हैं। मोठा उसमें से एक आपको पता है। और आजकल बल्लेबाजों को भी चकमा देने वाली गेंदें काफी बेहतरीन तरीके से गेंदबाज कर रहे हैं और मोठा के पास वो तजुर्बा है, वो आइडिया है, वो दिमाग है, वो अंदाज है, वो साफ झलकता है। एक डॉट बॉल बहुत बड़ी बात होती है ऐसे मुकाबलों में। हवा में गेंद, शायद कैच का मौका और कॉट एंड बोल्ड। कम ऑन डीजे। थैंक यू डीजे। थैंक यू डीजे। एमडी फाउंडेशन वायशेत को दूसरा झटका लगा है। राहुल शेट्टी मैदान से बाहर आ गए। उसके बाद मैदान में निशांत कड़वे के साथ कौन रहेगा इसकी बात चल रही थी। तो मैदान में नए बल्लेबाज गए हैं। कैरो की गेंदबाजी आपने देखी, लेकिन अब देखिए बल्लेबाजी। कैरो के बारे में बहुत कुछ जानकारी हमारे पास उपलब्ध नहीं है, लेकिन कैरो कौन सी अलिशान सोगावचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. किहीम संघाच्या कर्णधाराला आमची विनंती आहे की आपण कृपया करून त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. मोठा की गेंदबाजी, राइट आर्म ओवर द विकेट। निशांत कड़वे ने खेला, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद, दिगंबर हामड़े फील्डिंग कर रहे हैं वहां पर। एक रन पूरा हुआ। निशांत कड़वे और कैरो के बीच में बढ़िया कोऑर्डिनेशन दिखाई दे रहा है। एक रन के माध्यम से टीम का स्कोर बढ़ता हुआ अब तक 48 रन हो चुका है 50 के कगार पर। अब स्टंप के बाहर जाने वाली गेंद को ललचा के खेला है, लेकिन कैच की संभावना से इनकार नहीं किया जा सकता था और कैच पकड़ा राहुल बेंडे ने और इसी के साथ साथ विकेट तीसरा जाता हुआ, तीसरा झटका। कैरो बैक टू द पवेलियन। तर या सामन्याचा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातला अलिशान सोगाव दादा 11 किहीम विरुद्ध अलिशान सोगाव आजच्या दिवसातला पहिला क्वार्टर फायनलचा सामना रंगतोय. तर टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय चंद्रकांत माने यांना. यांच्या शुभ हस्ते या पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. धन्यवाद. थैंक यू विलास। कैरो को मौका मिला था मिडल ऑर्डर बल्लेबाजी करने का, लेकिन कैरो ने खासा निराश किया और निराश होकर मैदान से बाहर वापिस आते हुए उसके बाद नंबर लगता है बल्लेबाजी का मिडल ऑर्डर में नदीम को। और नदीम और निशान की जोड़ी मैदान में कैसे रहेगी वो आप जानते हो। यह है एन फैक्टर। मोठा की गेंदबाजी पर बड़ा शॉट लगाना चाहा, लेकिन गेंद काफी बेहतरीन थी, बहुत ही जबरदस्त गेंद थी और मोठा की जितनी तारीफ की जाए कम है। और अब तक की मैच देखे तो 3 ओवर का खेल पूरा हुआ है। 4 ओवर का खेल
4 ओवर का खेल पूरा हुआ है और 4 ओवर के इस खेल में 98 रनों का टारगेट था सामने और रन आलिशान सोगाव संघाने टॉस 48 जिंकलेला आहे रन. आणि महत्वाची सूचना या सामन्यासाठी सामना 5 षटकांचा असणार आहे याची कृपया नोंद घ्यायची आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. 4 गोलंदाज, एका गोलंदाजाला 2 षटक. धन्यवाद. फोर्टी 48 रन हो चुके हैं और साफ आपको अगर कैलकुलेशन बताऊं तो 12 गेंदों का खेल बाकी है और 12 गेंदों में अब चाहिए 50 रन. बहुत बड़ी पारी खेलनी पड़ेगी, बहुत धमाके लगाने पड़ेंगे. कोई भी छोटा शॉट मैच में जीता नहीं पाएगा, ये तो दोनों बल्लेबाज जानते हैं और दमखम के साथ पारी खेलनी पड़ेगी नदीम को और ज्यादा इसके लिए मेहनत करनी पड़ेगी, ज्यादा बड़े छक्के लगाने पड़ेंगे. निशान के ऊपर भी हमारा ध्यान रहेगा. और अब क्या होगा मैदान में, नए गेंदबाज नदीम दौड़ी सामने बल्लेबाजी के लिए. नदीम फंस गए, बढ़िया गेंद थी. समर्थ ठाकुर, समर्थ कड़ू गेंदबाजी के लिए आए हैं मैदान में. बाएं हाथ के गेंदबाज है. नदीम के सामने पहली गेंद डॉट बॉल कर चुके हैं वो भी बढ़िया गेंद थी. टर्न किया था गेंद को, लेकिन टर्न को समझना इतना आसान नहीं रहता. दिन का क्रिकेट, रात का क्रिकेट, दोनों में काफी अंतर होता है और नदीम को ये गेंद समझ नहीं आई उतनी. और टीम का स्कोर अब हो चुका है 49 रन. 98 रनों की दरकार है, लेकिन मामला बड़ा गंभीर बनता जा रहा है. निशान के ऊपर खासा दबाव होगा और सारी अपेक्षाएं निशान से हम कर सकते हैं क्योंकि वो ऐसे है. बहुत ही बढ़िया गेंद, चतुराई के साथ गेंद को फॉलो थ्रो में कलेक्ट किया. रन की कोई गुंजाइश नहीं. स्कोर रुका हुआ 49 पर. 3 विकेट के नुकसान पर 49 रन. समर्थ कड़ू की गेंद, इस बार गेंद हवा में, कैच की संभावना और निशांत कड़वे बैक टू द पैवेलियन. चौथा झटका. डीजे संदीप, ढेर सारे रन चाहिए होते हैं तो बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ा दबाव होता है. सामने अच्छे गेंदबाज हो तो और दबाव बढ़ता है. और निशान कड़वे ऐसे कई बार खेल चुके हैं, लेकिन इस बार बड़े मुकाबलों में प्रेशर काफी सारा होता है और प्रेशर में जब बल्लेबाज होते हैं तो विकेट जाना बिल्कुल संभवता होता है. और इस तरह से चौथा झटका खाया है एमडी फाउंडेशन वाइशेट टीम ने. और उसके बाद मैदान में नदीम के सामने उनके एक अजीज दोस्त जीतू मैदान में गए हैं नॉन स्ट्राइक पर. स्ट्राइक पर नदीम समर्थ के सामने शॉट खेला, लेकिन कमजोर शॉट है. विकेट कीपर खुद प्रफुल्ल ठाकुर उसके पीछे दौड़े, लेकिन एक रन नहीं रोक पाए. एक रन से काम नहीं बनेगा, ये तो जानते हैं, लेकिन गेंदबाजों के सामने बल्लेबाजों की चल नहीं रही है. ये भी आज मैच की कहानी साफ दिखाई देती हुई. समर्थ कड़ू बिल्कुल फिर एक बार चकमा देने वाली गेंद. 5 ओवर का खेल पूरा संदीप, लेकिन मैच के ऊपर जो दबाव है, मैच के ऊपर जो प्रेशर है वो बल्लेबाजों पे है. गेंदबाज खुल के गेंदबाजी कर रहे हैं. और अब तक की स्कोर की बात करें तो हमारे स्कोरर केतन पाटिल हमसे कह रहे हैं कि टीम का स्कोर 50 रन हो चुका है और अब चाहिए ढेर सारे रन, यानी कि 6 बॉल में 48 रन चाहिए. लक्ष्य बिल्कुल नामुमकिन सा. 6 बॉल 48 रन. मैंने कभी तो संदीप देखे नहीं 6 बॉल में 48 रन किसी मुकाबले में हुए हैं, दिन में या रात में, ना सपने में. मैंने तो नहीं देखे. क्या होगा? मैंने ना दिन में, ना रात में, ना सपने में कभी भी 48 रन होते नहीं देखे हैं 6 बॉल में. आपका क्या है अनुभव? 6 बॉल 48 रन, बस फॉर्मेलिटीज पूरी करनी है. राहुल बेंडे गेंदबाजी के लिए आए, बाएं हाथ के गेंदबाज है. और मैंने देखा है 4 साल पहले की बात, फाइनल मुकाबले में ये गेंदबाज 5 विकेट ले चुके हैं फाइनल मुकाबले में. बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर, ललचा के मारने का प्रयास नदीम का, लेकिन
प्रयास में कामयाबी नहीं। डॉट बॉल, बहुत बड़ी गेंद, शानदार गेंद। 5 बॉल 48 रनों की जरूरत, नामुमकिन सा लक्ष्य। इस बार बड़े शॉट खेलने का प्रयास, गेंद बल्ले के ऊपर से लगकर आई है विकेट कीपर के पास। प्रफुल्ल ठाकुर ने कैच पकड़ा, कॉट बिहाइंड, और ये 5वां झटका। नदीम बैक टू द पैवेलियन। थैंक यू डीजे। 98 रन थे, काफी सारा प्रेशर था और इतने बड़े रनों का पीछा करना कोई आसान काम नहीं था। और उसके चलते, उसको ध्यान में रखते हुए बल्लेबाजों ने जी जान लगाकर प्रयास किया। पहले देखा तो राहुल शेट्टी, सुमित ढेकले ने काफी बढ़िया प्रयास किया, निशांत कडू ने प्रयास किया, लेकिन क्यारो भी फ्लॉप हो गए, नदीम भी फ्लॉप हो गए। जीतू मैदान में गए हैं और अब मैदान में नए बल्लेबाज। वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से, लेकिन वाइड बॉल से बहुत बड़ा फायदा नहीं होगा। 1 रन मिलेगा बिल्कुल अतिरिक्त तौर पर। टीम का स्कोर अब तक 51 रन। शॉट खेल दिया लेकिन कैच की संभावना, और 6ठा विकेट। नए बल्लेबाज मैदान छोड़ेंगे, आउट होकर बाहर आएंगे। किशोर मैदान पर जाएंगे। थैंक यू डीजे। संदीप, एमडी फाउंडेशन को मैच जीतने का चांस नहीं है, अवसर नहीं है, खो दिया अवसर। शुरुआत अच्छी की, लेकिन शुरुआत अच्छी मिलने के बावजूद भी वो रफ्तार रनों की ठीक तरह से नहीं रख पाए, और इसी की वजह से ये मैच बिल्कुल नवगांव के खेमे में जाता हुआ। स्कोर यहाँ पर अब कितना भी करे तो मुश्किल है, और बड़े मार्जिन से मुकाबला जीतने का मौका है। यहाँ पर रोहांशु 11 कितकित अमला पुरस्कृत रिलायंस नवगांव को बड़े मार्जिन से मुकाबला जीतने की चाहत रखते हैं। राहुल बेंडे की गेंद, कोई चांस नहीं बल्लेबाज को। तन को पहचानना इतना आसान नहीं। ऑफ के थोड़ी बाहर गेंद, और विकेट कीपर प्रफुल्ल ठाकुर का काम भली भांति और बखूबी, शानदार, खूबसूरत। 1 गेंद बाकी, टीम का स्कोर 52। और इस तरह से अगर चौका छक्का भी लग जाए कोई फर्क नहीं पड़ता, और नवगांव टीम ने मुकाबला जीता। हार्दिक बधाई। थैंक यू डीजे, थैंक यू वेरी मच। डीजे थैंक यू, थँक्यू डीजे। आता सामना संपलेला आहे, तर दोन्ही संघांच्या खेळाडूंना माझी विनंती असणार आहे की आपण खुर्च्या रिकाम्या करायच्या आहेत लगेच। दोन्ही संघाचे जे पाठीराखा आहेत आणि खेळाडू आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या खुर्च्या रिकाम्या करायच्या आहेत, कारण आता आजच्या दिवसातल्या पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्याला सुरुवात होणार आहे। अलिशान सोगाव विरुद्ध दादा 11 पुरस्कृत राजा शिवछत्रपती किहिम या 2 संघांमध्ये। सुमित ढेकले, आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे। सुमित